असं माझ्या संग? विश्वास तोडलाय तुम्ही माझा सर. मी खरंच असं काही नाही केलंय. तुम्ही का नाही सांगितलं तुमच्या आईला की मी नायशाला डान्स शिकवायला येतो? यामागे नेमका काय विचार होता तुमचा? मी तिला आजच सगळं सांगणार होतो. मग एवढे दिवस का नाही सांगितलं सर तुम्ही? तुम्ही बघितलं ना केवढे चिडलेले त्या. अहो का वागलात तुम्ही असं? मी मान्य करतो कमळी, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. आय एम रिअली सॉरी. पण मी समजावतो तिला. नाही सर, बस आता. तुमच्या गोकुळासारख्या घरात मला आता वादविवाद नको. उगा राधिका वहिनीवर हात उचलला होता. मला सगळं कळतंय की तुम्ही मला मदत व्हावी म्हणून हे समज केलं. खरं तुम्ही त्या दिवशी दिलेल्या 20,000चं वजन आता आयुष्यभर मनाला लागणार आहे माझ्या. हो, एक वेळ माणूस पैशाचं वजन कधी ना कधी उतरवतो, पण बोललेल्या शब्दांचं काय? ते उतरवणं अजिबात सोपं नसतंय. मी तुमचं सगळं पैसे फेडणार. आता अपराधीपणाची भावना ही मनाला कायमची राहणार. नाही सर, मला वादविवाद नको. मी आधीच बोलतो. मी तुमचं सगळं पैसे परत करणार यो शब्द आहे माझा. कमळी, कमळी. ए निंगे, उठ बाई चल. अगं झोपू दे की थोडा वेळ. ए काय झोपू दे? वाजलेत बघ किती. उठतीस का आता? आता निंगे उशीर व्हायला, उठ. अगं कसली बाध आहेस ग? जरा कुठे डोळा लागला तर आली लगेच उठवायला. डोळा लागला, उठ आता. खरं तू एवढ्या लवकर कशाला उठलीस? ए मी टायमरच उठलोय आणि कॉलेजसाठी तयार बी झालोय. चल उठ आता. कमळे, तू बरी आहेस ना आता? आता मला काय झालंय? बरीच आहे मी. अगं काल तू लय रडत होतीस म्हणून तुला काय बोललो नाही. खरं आता बोलू काय? काय? काल तू जे काय मला सांगितलंस आणि तू ऋषी सरांबरोबर जे काय वागलीस ते मला अजिबात नाही आवडलं. नाही आवडू दे तुला. हे बघ, केमिस्ट्रीचं पुस्तक घ्यायचं लायब्ररीत ना, आठवण करून दे मला. कमळे, आधी माझा विषय पुरा होऊन दे. आणि काय ग, तूच सांगत असतीस ना सगळ्या पोरीसनी, मनात जर काही विचार चाललेला असेल तर तो बोलून मोकळं व्हायचं. मनात कधी विचारांचा कचरा साचू द्यायचा नाही. आणि मग काय झालं? बोलून दे की मला. तू बी बस आणि माझ्या संग बोल. जर आपली मदतच करायची होती तर मग खरं बोलून करायची होती की खोटं बोलायची काय गरज होती? ए कमळे, अगं पहिलं तर तू त्यांच्याकडनं पैशांची मदत घ्यायला तयार नव्हतीस, आठवते ना? आणि आपला आबा काय सांगतात, अगं जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येत असतोय आणि आपली ऐपत त्या अडचणीतून बाहेर पडायची नसत्या, तेव्हा तेव्हा आई तुळजाई एक दूत आपल्या मदतीसाठी पाठवत्या. तो दूत ह्योच आहे. अगं आई तुळजाईनंच त्यासने आपल्या मदतीला पाठवले. अगं जरा तरी विचार कर की, जेव्हापासनं ऋषी सर तुझ्या आयुष्यात आलं तेव्हापासनं तुझ्या आयुष्यात किती संकट आली, पण दर वेळेला ऋषी सर खंबीरपणा तुझ्या पाठीशी उभं होती. अगं तुझं लगीन, कॉलेजचा फॉर्म, डान्स शिकवण्याची नोकरी, अगं अन्नपूर्णा आजीसनी वेळेवर बोलून आपल्याला कॉलेजमधनं बाहेर काढताना अडवले. अगं कबड्डीची मॅच आठव. आणि एवढंच काय, त्या इलेक्शनच्या टायमाला तुझ्यासोबत जे काय झालं तेव्हा ऋषी सर येळत आलं नसतं तर काय अनर्थ झाला असता, याचा जरा तरी विचार कर. कमळे, आता मला नीट विचार करून सांग, खरंच ऋषी सरांचं काही चुकलंय काय ग? नाही, काल मी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो अशी. म्हणजे एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे बघ, त्या श्रीमंत माणसांचा उपकार आता नको. अगं ऋषी सर मनापासून मदत करत असतील ग, पण खरं बाकी सगळे तसे विचार करतात असं नाही. आणि बास झाला आता, यो विषयच नको मला. मला फक्त आता माझ्या ध्येयावर लक्ष द्यायचं. कोणाशी बोलत होतीस? अरे गुरुजींशी बोलत होते. मी म्हंटल त्याला राजननी सांगितलं देवानी आपल्या बाजूनी कौल दिल्याचं. मला म्हणाले की अजिबात काळजी करू नका, त्या दोघी जणी सुखरूप आहेत. हो नाही, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतंय. माझी बायको गौरी आणि मुलगी दोघी सुखरूप आहेत असा कौल देवीनेच दिलाय म्हटल्यावर टेन्शन घ्यायची गरजच काय, नाही का? बाय द वे आई, मी एका दिवसासाठी गावी जाणार आहे. सो तिथे सुद्धा मी
चौकशी करून बघतो त्यांच्या म्हणजे त्या दोघींबद्दल काही बातमी मिळते का ते. राजन, यावेळेला मी पण येते तुझ्याबरोबर गावाला. आपण दोघं मिळून त्या दोघींचं ठाव ठिकाणं शोधूनच काढू. हो चालेल, काही हरकत नाही. पण बाबांचं सुहासदादांना सगळं माहिती आहे. मी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिल्या, औषधं वगैरे काढून ठेवली ना, तर एका दिवसासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर रागिणी आहे की? मी हो, तूच लक्ष देशील ना बाबांकडे? हो, का नाही, त्यात काय एवढं. रागिणी, तुझ्या हो मध्ये हो आहे का नाही आहे तेच कळत नाही. वहिनी एक विचारू, कुठे जातेस का तू? मी आणि राजन जरा एक दिवसासाठी गावाला जाऊन येतोय. थोडं काम आहे. हां, बर बर. समाधान मिळव बाई, मिळव मिळव, समाधान मिळव. गावाकडे जातेस ना म्हातारे? जा 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 जा, त्या गावी जा. अरे मूर्खांनो, ती गौरी आणि तिची मुलगी हे मुंबईत आहे. हां, आणि तुम्ही दोघं त्यांना गावाकडे जाऊन शोधा. अरे ह्यांना तरी कुठे माहित आहे? जा म्हातारे जा, गावाला जा. तुझ्या आधी ना त्या दोघी माझ्याच हाताला लागणार आहेत. आणि मग ही कामिनी शेवटचा डाव टाकणार.